सकळ समस्त बांधवांगे तत्पूर्वक दावणीन प्रेम दावणीक वंदन करता. भगवद्गीतेन कृष्णानं एक श्लोक सांगितलं, उद्धरेद आत्मनात्मानं न आत्मानमवसादेत आत्मैव हि आत्मनो बंधु आत्मैव रिपुरात्मनः. अर्थो तुगेल उद्धार दाव काम कोण घेव काम तुगेल मना अस्वई म्हणता जाल्यार प्रामाणीक दावणीन तूं कशी ताकद एकलो एक साधन कोण म्हळ्यार तूं एकलोच. अनेक लेवन घेवन तुगेलो उद्धार करता म्हणून सांगलें पटितें साध्य ना तें असाध्य. इत्याक म्हळ्यार अन्येकलो तागेल दृश्टिकोनार तुगेल बरेपण करे शिवाय तुका निजावन बरेपणा वाट खंयची म्हूण तीर्मान करून घेवन त्या रिती तुका आपोवन घेवन वतलो एकला स्वय म्हणटा तें तूं मात्र निमित्त कळ्ळें. तूं अंत भितरी एक आमकां व्हड एक पाठ सांगिल्लो आसा कृष्णान. तो कसो की उलयता त्या खातीर तूं मात येवन कोर नाका. ताणें उलयले निमित्त तुका कसलें नश्ट जायना. डायरी पुरा जनान सांगिल्लें आशिल्लें आयकून घे, विमर्श करी, चिंतन करी, योग्य म्हळेलें आशिल्लें तूं काण घे, बाकी वरलें सकट सोडी म्हणून अन्याक समकोर वचें तें तुज्यान सादिना. इत्या म्हळ्यार तो तागेल दृश्टिकोन समको जावन की त्या रितीन वता आसता. शिवाय तूं एट द बेस्ट वन कॅन गवर्न युअर एक्शन्स म्हणून सांगता ती. तूं चड म्हळ्यार कसो करूं येता म्हळ्यार हांव मेगेल निमित्त कसो एक तोंड जावचें ना जंय, मेगेल निमित्त वायट जावचें ना जंय, चार जाणां उपकार जावका अपकार जायना ते निमित्त चांग रितीन आपण वाचूका म्हळ्यार तसले एक श्रेष्ठतम गुणच पळय हो मनशाले आसूं. मनुष्य म्हणजे ताजे कितें मानवीय गुण आशिल्ल्याक मनुष्य मनुष्य तो कळून घेतल्यार मनशाक आनी प्राणीक कांय डिफरन्स ना. मॅन इज अ रॅशनल एनिमल म्हणालो. मनुष्य विवेचना शक्ती उरलो प्राणी. विवेचना शक्ती तरी कान दवरली म्हणटल्यार मॅन इज एन एनिमल. निमित्त अन्याकल्यान सांगिल्लें आयकून घेवन तूं तरी तुगेल उद्धारावत वय म्हणटा जाल्यार तुगेले कळ्ळें विनाशाक पूर्ण काडचें तूंच तयार जाता म्हणल्याक कृष्णान ताजे कितें सांगलें, उद्धरेत आत्मनात्मानं न आत्मानमवसादेत आत्मैव हि आत्मनो बंधु आत्मैव रिपुरात्मनः. तूं खंयची निजावन तुगेल बरेपणाक श्रेश्ठ जावन आशिल्ली वाट खंयची म्हूण सांगून घेवन तूंच निश्कर्श करी. आनी एकल्याल्या उसका म्हणना कळ्ळें. तुगेलांत भितर एक चैतन्य म्हळेलें आसा, तुगेलांत भितर एक जागृत अवस्थेन आशिल्लें तसं ज्ञान आसा. खंयची केल्यार कसं चांग म्हूण तीर्मान करता आसतना तुगेलांत भितर ती धी शक्ती धियो यो न प्रचोदयात आमी सांगता प्रतिनित्य गायत्री जपान तूं हाजे खातीर तें आमगेल्यान पुरायन तुवें आमगेले शास्त्रां विस्मृत आयिल्ले जी दुर्दशा जी आमगेले समाज भोगता आसा हांतूं देखून आमी भायर येवका बाई म्हणटा जाल्यार आमी प्रत्येकल्यान आत्मविमर्श करून घेवन योग्य जावन आशिल्लें तशें आमगे मनगड्यान दाखोवन घेवन खंयचें आमकां श्रेश्ठ म्हूण सांगिल्लें आसा तें आमी अनुकरण करूं वचाती. यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. कृष्ण सांगता भगवद्गीतेन श्रेष्ठ जावन आशिल्लो विचार खंयचो आमकां योग्य म्हूण आमगेल्या मनगड्यान तीर्मान करून घेवन शास्त्र की धर्म की कसो म्हूण सांगलें त्या ताका अनुसरून घेवन सांगिल्लो विचार आसा की तो आमी धारण करून घेवन आमगेल्या जिवनांतून उन्नती पावचे खातीर जावन घेवन तुड्डू भांगर हें सकट न्ही ते प्रत्येकले कमायता जाल्यार मनुश्यान मनुश्य जावन घेवन वांचूका कशें जालें समाजा भितर अन्येकल्यांक ओटू तापण ताणें बरेपण कशें करून घेवका तागेलें समाजाचें बरेपणें कशें करून घेवका म्हणच्याक आमगेल्या पुर्वजान दाखोवन दिलेलो वाट खंयची आसा त्या रितीन आमी चल्ली वय म्हणटा जाल्यार कळ्ळें आमकां खंडितच आमगेल्या बरेपणाक ताजे वटूच आमगे सगळे समाजाचे अभिवृद्धीक योग्य जावन आशिल्लें वातावरण निर्माण करचें सहकार दायित्व म्हणटा जाल्यार अभिप्रायारी हो विचार तुमगेले आता दवरलेलो आसा. चिंतन करा, मंथन करा, चांग जावन आशिल्ल्या विचाराक पुराय जनांनी तुमी सहकार दिवपा म्हूण मागून